नमस्कार मंडळी, दिवाळी आली की सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे चकली आणि चिवडा। तर आज मी दिवाळी स्पेशलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुरकुरीत मस्त असा मक्याचा पोह्याचा चिवडा। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। तर आपण इथे अर्धा किलो पोह्यांचा चिवडा करणार आहे, म्हणजेच मक्याच्या पोह्याचा चिवडा करणार आहोत। तर तेल छान असं गरम झालं की पोहे त्यामध्ये टाकून अशा रीतीने सतत ढवळत राहायचं आहे आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे पोहे लगेच तळून होतात, जास्तही वेळ ठेवायचे नाही, नाहीतर ते जळून जातील, मग ते करपटलेला वास येईल त्याला। तळून झाले की आपण हे काढून घ्यायचे आहेत। थोड्या थोड्या बॅचेसमध्ये मी हे पोहे अर्धा किलो तळून घेतले आहे। आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपण शेंगदाणे तळताना इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, हाय फ्लेमवर अजिबात शेंगदाणे तळायचे नाहीत, नाहीतर वरून ते भाजून होतात आणि आतून कच्चे राहतात, मग ते खरपूस भाजले जात नाहीत। म्हणून शेंगदाणे किंवा खोबरे असो, आपण हे तळताना गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे, हाय करायची नाही। हे अशा पद्धतीने आपण इथे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत। हे पहा, असे लालसर झालेत की शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। हे पहा, जवळून शेंगदाणे भाजून झाले की 1 वाटी इथे मी खोबऱ्याचे काप, तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे, खोबरे किंवा डाळ्या काही असू दे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता, काही हरकत नाही, कारण हा चिवडा आहे। छान असं खरपूस होईपर्यंत, खोबरं सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। पण खोबरं भाजताना नेहमी गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। असे लालसर झाले की आता आपण हे खोबरं सुद्धा भाजून झालेलं काढून घेऊया। आपण आता ह्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालणार आहोत, ते सुद्धा आपण तळून घेऊया। ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पण मंडळी, तुम्हाला दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त कोणता पदार्थ किंवा फराळ आवडतो हे मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर मग मंडळी, आता ड्रायफ्रूट सुद्धा तळून झालेले आहेत। आता आपण कढीपत्ता तळून घेऊया। तर अशा पद्धतीने कढीपत्ता तळायचा आहे, जेणेकरून कढीपत्त्याचे पानं सर्व तेलात विस्कटली जाणार नाहीत आणि व्यवस्थितरित्या तळून सुद्धा होतो। छान असा कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता तळून लगेचच होतो, जास्त काही वेळ लागत नाही, 1 मिनिट भराभरामध्ये कढीपत्ता सुद्धा तळून होतो। आता आपण तळलेले सगळे जिन्नस एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत, म्हणजे तळलेले पोहे, कढीपत्ता अशा पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याची देठं बाजूला टाकून द्यायची। आता कढीपत्ता काढून घेतलेला आहे, तळलेलं खोबरं, शेंगदाणे सगळे तळलेले जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपण काही मसाले घालणार आहोत। तर त्यामध्ये आपण इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेला आहे, सोबतच 2 चमचे पिठी साखर घालायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट। तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा चाट मसाला। आता हे सर्व छानपैकी मिक्स करायचं आहे। सो मंडळी, आंबट, तिखट, गोड असा मस्त खमंग हा चिवडा लागतो, मला तर खूप आवडतो। मी नेहमी दिवाळीला हाच चिवडा बनवते। तर मंडळी, आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी आणि खमंग सुद्धा। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका मस्त नवीन दिवाळी रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, ह्या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे। दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। धन्यवाद।